गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। पावसाने विश्रांती घेतल्यानंतर गोदावरीच्या पाणी पातळीत घट, रामकुंड परिसरातील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर। दुतोंड्या मारुतीच्या तळापर्यंत पाणी आलं, भाविकांसह पर्यटकांची रामकुंड परिसरात मोठी गर्दी। अतिवृष्टीमुळे लोणार सरोवरातील पाण्याची पातळी वाढली, बुलढाण्याच्या कळमजा देवीकडे जाणारे रस्ते बंद। एमटीडीसी समोरील आणि शीतनाणी मार्गावरील मुख्य रस्ते पूर्ण पाण्याखाली। 13 ते 18 सप्टेंबर दरम्यान 17 जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा, नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। मुंबई, ठाणे, पालघरसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला इशारा। जळगावच्या मुक्ताईनगरमधील कुऱ्हा काकोडा परिसरात छोटे मोठे तलाव कोरडे, वन्य प्राण्यांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता। अतिवृष्टीमुळे तळणी शिवारातील 2 एकरमधील टोमॅटोचं पीक उद्ध्वस्त, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, पिकांचे पंचनामे करून शासनाने तात्काळ मदत द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। जळगावच्या 40 गावात शेतातील उभ्या मिरची पिकावर ट्रॅक्टर फिरवलं, मिरची पिकाला हमीभाव मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल। वर्धा जिल्ह्यामध्ये पिकांवर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव, सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांनी सोयाबीन घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयास गाठलं, पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। भंडाऱ्यात युरिया खताच्या तुटवड्यामुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट, प्रशासनाचं दुर्लक्ष, तर बचत गटाच्या माध्यमातून युरियाची निर्मिती आणि पुरवठा करण्याची मागणी। वाशिम जिल्ह्यात चियाचे दर 18,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली घसरले होते। काल चियाच्या दरात मोठी सुधारणा, वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत चियाला कमाल 20,701 रुपये प्रति क्विंटलचा दर। बुलढाण्याच्या भुरमाळ्यात अज्ञाताकडून मिरचीच्या मळ्यात नासधूस, 12 गुंठे शेतातील मिरची सीड प्लॉटची नासधूस केली, अंदाजे 4 ते 5 लाखांचं नुकसान। धाराशिवच्या नागनाथ परिसरातील स्मशानभूमीची दुरवस्था, पावसात ताडपत्री धरून अंत्यविधी करण्याची वेळ, स्मशानभूमीची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी। नागपूरमधील दहेगाव गोवरी भूमिगत कोळसा खदानीला 10 ग्रामपंचायतीचा विरोध, पर्यावरण विभागाच्या सुनावणीकडे लक्ष। अहिलानगर मनमाड महामार्गाची अनेक वर्षांपासून दुरवस्था, महामार्गासाठी रस्ता कृती समितीचा रास्ता रोको, त्यामुळे शिर्डी शिंगणापूर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून जनसुरक्षा कायद्याविरोधात आंदोलन, सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात आंबेडकर पुतळ्यासमोर आंदोलन, सरकार जनतेचा आवाज दाबत असल्याचा आरोप। सांगलीतील जनसुरक्षा विधेयकाविरोधात सांगलीत महाविकास आघाडीचं निदर्शन, आंदोलनामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार पक्ष तसंच शिवसेना ठाकरे पक्षाचा आजी माजी आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सहभाग। बुलढाण्यात जनसुरक्षा कायद्याविरोधात महाविकास आघाडीचं निदर्शन, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात आंदोलन, रोहिणी खडसे यांचाही या आंदोलनात सहभाग। साताऱ्यात महाविकास आघाडी आणि श्रमिक मुक्ती दलाचं आंदोलन, पोवई नाक्यावरील शिवतीर्थ परिसरात रास्ता रोको, जनसुरक्षा विधेयकाची होळी पेटवत निषेध। कोल्हापुरात महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याविरोधात सतेज पाटील यांच्या नेतृत्वात मवियाचं आंदोलन, सतेज पाटलांचा इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना बाहेर ठिय्या आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी। सोलापुरात जनसुरक्षा कायद्याविरोधात महाविकास आघाडीचं आंदोलन, जनसुरक्षा विधेयक रद्द करण्याची मागणी। जनसुरक्षा विधेयकाविरोधात नागपुरातील व्हरायटी चौकात मवियाचं आंदोलन, आंदोलनाला काँग्रेससह राष्ट्रवादी, शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित। छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात मवियाचं आंदोलन, जनसुरक्षा कायद्याविरोधात जोरदार घोषणाबाजी, काँग्रेससह मवियाचे घटक पक्ष आंदोलनात सहभागी। परभणीच्या जिंतूरमध्ये आरक्षणासाठी 5 दिवसांपासून बंजारा समाजाचं आंदोलन, बंजारा समाजाचं जिंतूर जालना महामार्ग अडवत रास्ता रोको आंदोलन, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचा आंदोलनाला पाठिंबा। नांदेडमध्ये एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी बंजारा समाजाचा मोर्चा, 17 सप्टेंबरपर्यंत हैदराबाद गॅझेट लागू करा, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करू, बंजारा समाजाचा सरकारला इशारा। लातूरमध्ये हैदराबाद गॅझेटसाठी कोळी समाज आक्रमक, हैदराबाद गॅझेट लागू न केल्यास मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा।
हैदराबाद गॅझेटच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी सरकारची लगबग. पुढील 2 दिवसात तलाठी, ग्रामसेवक, सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांसाठी खास प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार. छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांची माहिती. मराठा आरक्षणाचा GR रद्द करा यासह विविध मागण्यांसाठी औंढा नागनाथमध्ये ओबीसी समाज बांधवांचा रास्ता रोको. मागण्या पूर्ण न केल्यास महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन करू, आंदोलकांचा इशारा. जनसुरक्षा विधेयकाविरोधात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मवियासह निदर्शनं. आंदोलनात शिवसेना, ठाकरे पक्षासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षांच्या अधिकाऱ्यांचा समावेश. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर प्रहारचं भीक मागो आंदोलन. मागील 5 महिन्यापासून राज्यभरातील दिव्यांग, निराधार, विधवा आणि निराधारांचं मानधन थकल्याचा आरोप. पेठच्या गिरवलीमध्ये शक्तीपीठ महामार्गावरून शेतकरी बांधव आक्रमक. कोणतीही पूर्वसूचना न देता पोलीस बंदोबस्तात जमीन मोजणी सुरू असल्याचा आरोप. शक्तीपीठच्या भूसंपादनासाठी काढलेल्या जमावबंदी आदेशाविरोधात शेतकरी आक्रमक. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बाधित शेतकऱ्यांची घोषणाबाजी. समृद्धी महामार्गावर संभाजीनगरच्या इंटरचेंज दरम्यान अज्ञातांनी मोठमोठे खिळे ठोकल्याचा प्रकार समोर. सुदैवानं हा प्रकार वाहन चालकाच्या लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. पेठच्या खोडवा, सावरगाव ते मोरकवाडी लवान तांडा रस्त्याची दुरावस्था. रस्त्यावर मोठमोठे दगड असल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांना मनस्ताप. नागरिकांकडून तात्काळ रस्ता दुरुस्त करण्याची मागणी. लासलगाव शहरातील कचरा डेपोची दयनीय अवस्था. डेपोतील कचरा थेट रस्त्यावर आल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात. याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावं, स्थानिक नागरिकांची ही मागणी. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी ते हरणघाट मार्गाची दयनीय अवस्था. महामार्गाच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी काँग्रेसचं आंदोलन. 1 तास चक्काजाम आंदोलन. मुक्ताईनगर तहसील कार्यालय घाणीच्या विळख्यात. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. तातडीने स्वच्छता करण्याची मागणी. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून.